हा उपप्रमुख चौथे पंचमहाभूत चौ या नावाने आहे। हा श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप हे वातावरणामध्ये उभे राहिलेले असताना त्यांच्या डाव्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली। डाव्या डोळ्यातून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने श्री उपप्रमुख चौथे पंचमहाभूत चौ या नावाने रूप धारण केले। म्हणजे त्यांच्या डाव्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने उपप्रमुख तिसरे पंचमहाभूत चौथे पंचमहाभूत चौ या नावाने रूप धारण केलं। चौ श्री उपप्रमुख चौथे पंचमहाभूत चौ यांचे संपूर्ण शरीर मादी मांजर या प्राण्याचे शरीर आहे। त्यांचं शरीर कसं आहे, मांजर या प्राण्याचं शरीर आहे। म्हणजे त्यांचे संपूर्ण शरीर मादी मांजरीन असतं ना त्या प्राण्याचं आहे। त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखे दोन डोळे व दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी कपाळावर तिसरा डोळा आहे। त्यांना नेहमीसारखे दोन डोळे, दोन्ही डोळ्याच्या मध्ये तिसरा डोळा आहे। त्यांना आपल्यासारखे दोन हात व दोन पाय आहेत। आपल्याला कसे दोन हात दोन पाय आहेत तसे आहे। त्यांच्या दोन्ही हातांच्या व पायांच्या तळव्यांना आपल्यासारखी 5-5 बोटे आहेत। आपल्याला कशी 5-5 बोट आहेत तशी त्यांना दोन्ही हाताला 5-5 बोटे आहेत आणि पायाला। त्यांच्या दोन्ही हातांच्या व पायांच्या बोटाची नखे तलवारीच्या आकाराची मोठी आहे। हाताच्या पायाच्या बोटाची नखे तलवारीसारखी मोठी आहे। त्यांच्या पाठीवर गरुड पक्षासारखे दोन मोठे पंख आहेत त्या मांजरीला। त्यांच्या उजव्या हातामध्ये स्वयंभू त्रिशूळ व डाव्या हातामध्ये स्वयंभू सुदर्शन चक्र ही शस्त्र आहे। उजव्या हातामध्ये त्रिशूळ आणि डाव्या हातामध्ये सुदर्शन चक्र हे शस्त्र आहे। ते मांजरीन जी आहे त्यांना श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या समोर श्री उपप्रमुख चौथे पंचमहाभूत चौ हे थांबलेले असताना श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी त्यांना आपलं कार्य समजून सांगितलं। ते जेव्हा समोर उभे राहिले तर त्यांना काय काय कार्य करायचं त्यांनी ते त्यांना समजून सांगितलं। श्री उपप्रमुख चौथे पंचमहाभूत चौ हे आपल्या शरीरासहित ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये वावरत भ्रमण करीत असतात। संपूर्ण वातावरणात आपल्या शरीरासहित वावरतात। त्याचप्रमाणे पशु पक्षी प्राणी व मानव यांच्या जिभेवर पशु पक्षी प्राणी मानव यांच्या जिभेवर त्यांचं वास्तव्य असतं। म्हणजे आपल्या जिभेवर ते आहेत काय मानवाने जे काही अन्न पदार्थ झाडाची फळे खातात त्या पदार्थाची चव त्या मानवाच्या जिभेवर निर्माण करतात। आंबा खाल्ला, पेरू खाल्ला, भाकर खाल्ली तिची चव निर्माण करतात। त्याचप्रमाणे त्या मानवाच्या जिभेवर कडवटपणा देखील निर्माण करतात। म्हणजे नाही का आपल्याला कडू लागतं, गोड लागतं, आंबट लागतं, तिखट लागतं। त्यामुळे त्या मानवाने अन्न किंवा फळे खाल्ले असता त्या मानवास ते खाल्लेले अन्न फळे कडवट लागतात नाही का, कडू लागतं, गोड लागतं तसं। म्हणजे मानवाच्या जिभेवर गोडवा तसेच कडवटपणा निर्माण करून त्या मानवास गोड, कडू, आंबट, तिखट वगैरे चव निर्माण करतात। ते आपल्या जिभेवर थांबतात आणि आपण जे काय त्याला चव निर्माण करतात, आंबट, गोड, तिखट, कडू काय असेल ते। त्याचप्रमाणे फळांची झाडे असतात। फळांची झाडं असतात ना, आंबा, पेरू, कैरी काय असेल ते, त्या झाडांना जी फळे येतात
झाडांना फळ येतं बघा, चिक्कू येतं, हे येतं, त्या फळांच्या आतमध्ये त्यांचे वास्तव्य असते. फळाच्या आत त्यांचं वास्तव्य असतं व ते त्या फळांच्या आतमध्ये चव निर्माण करतात. फळाच्या आतच चव निर्माण करतात व ती फळे मानवाने खाल्ले असता त्यास गोड आंबट चव लागत असते. तसेच त्या फळामध्ये कडवटपणा देखील निर्माण करीत असतात. त्यामुळे ती फळे मानवाने खाल्ली असताना कडवट लागत असतात. म्हणजे कडवटपणा गोडपणा सगळं हे करतात. त्याचप्रमाणे धान्य भाजीपाला असतो, त्यामध्ये देखील गोड आंबट कडवटपणा वगैरे चव लागत असते. म्हणजे भाजीपाल्यामध्ये पण चव निर्माण करतात. उदाहरणार्थ आंबा असेल तर आंब्याची चव निर्माण करतात. हां, जर गवार वांगी वगैरे भाजीपाल्याची फळं असतील तर त्या फळांची चव निर्माण करतात. तसेच कडवटपणा देखील निर्माण करतात, नाही का, कडू लागतं गोड लागतं. तसेच फळांची झाडे, शेतीच्या झाडांची फळे, भाजीपाला झाडांची फळे, या फळांच्या आतमध्ये वेगवेगळे रोग आजार निर्माण करून त्या फळांना रोग आजार निर्माण करीत असतात. म्हणजे झाडं आहेत, फळांची झाडं आहेत, धान्याची झाडं आहेत, त्या फळांच्या आतमध्ये पण रोग निर्माण करतात, नाही का. जंतू होत्यात, हे होत्यात, किडे होत्यात, वेगवेगळे आजार होतात, तर ते हे निर्माण करतात, आजारपणा निर्माण करतात फळांना बघा. श्री उपप्रमुख चौथे पंचमहाभूतचव हे पशु पक्षी प्राणी व मानव यांनी खाल्लेल्या अन्नापासून त्यांच्या शरीरामध्ये रक्त निर्माण करतात. म्हणजे पशु पक्षी प्राणी मानव जे आहेत ते जे काय अन्न खातात त्या अन्नापासून त्यांच्या शरीरात रक्त निर्माण करतात व ते रक्त संपूर्ण शरीरभर पसरवतात. संपूर्ण शरीरात ते रक्त खेळवतात. शरीरामधील सर्व अवयवांना व्यवस्थित रक्ताचा पुरवठा करतात. तुमच्या हृदय असो, फुफ्फुस असो, काय असो, किडनी असो, सगळ्याला रक्ताचा पुरवठा व्यवस्थित करतात. म्हणजे जास्त नको आणि कमी नको, व्यवस्थित असं करतात. व त्या मानवाच्या तसेच बालकाच्या शरीराच्या अवयवांची वाढ व्यवस्थित करतात, नाही का, वाढ करीत असतात ते. एखाद्या मानवास त्याच्या शरीरास काही जखम दुखापत झाली, नाही का, आपण पडलो कुठं, आपल्याला लागलं, खरचटलं, कुठं जखम झाली व त्याच्या शरीरामधून रक्त बाहेर पडलं, काय लागलं आपल्याला, रक्त नाही का, चाकू लागला पोटाला, रक्त बाहेर येतं, तर त्याच्या शरीरामध्ये परत नव्यानं रक्त निर्माण करतात. म्हणजे आपल्या शरीरात काही जखम झाली, रक्त बाहेर आलं तर ते परत रक्त निर्माण करतात, नवीन रक्त निर्माण करतात. रक्ताची तूट झालेली भरून काढतात, नाही का, कमी झालं रक्त भरून काढतात. व मानवाच्या शरीरामध्ये रक्त निर्माण करतात व ते रक्त कमी पडून देत नाही. तुमच्या शरीरात रक्त कमी झालेलं परत निर्माण करतात, रक्त कमी पडून देत नाही, संपूर्ण शरीराला रक्ताचा पुरवठा व्यवस्थित करतात. श्री उपप्रमुख चौथे पंचमहाभूतचव हे पशु पक्षी प्राणी व मानव यांनी खाल्लेल्या अन्नामधून त्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळे आजार रोग निर्माण करतात. म्हणजे आपण काय खाऊ, नाही का, त्याच्यापासून आपल्या शरीरात रोग निर्माण करतात, पशु पक्षी प्राणी मानव सगळ्यांना. त्याचप्रमाणे त्यांनी खाल्लेल्या अन्नापासून रक्त निर्माण करतात व त्या रक्तामधून शरीरामध्ये
वेगवेगळे आजार रोग निर्माण करीत असतात. म्हणजे आपल्या शरीरात रक्त पण निर्माण करतात आणि त्या रक्तामधून रोग निर्माण करतात आणि संपूर्ण शरीरामध्ये ते रोग पसरवतात. आलं का लक्षात? स्त्री दिव्यत्व शक्ती, स्त्री मानवरूप यांच्या समोर स्त्री उपप्रमुख चौथे पंचमहाभूतोत्सव हे थांबलेले असताना स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या उजव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीपासून गदा, धनुष्यबाण, भाला, नांगर, मुसळ, काठी, दांडपट्टा, कमंडलू, दोरखंड, नाग, चिलकट, ढाल, विंचू ही शस्त्रे निर्माण झाली. म्हणजे एवढी शस्त्रे निर्माण झाली. गदा, धनुष्यबाण, भाला, नांगर, मुसळ, काठी, दांडपट्टा, कमंडलू, दोरखंड, नाग, चिलकट, ढाल, विंचू ही शस्त्रे निर्माण झाली. ही त्यांची शस्त्रे व ती शस्त्रे स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी स्त्री उपप्रमुख चौथे पंचमहाभूतोत्सव यांना दिली. म्हणजे ती शस्त्र दिव्यत्व शक्ती यांनी दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी त्यांना दिली. त्यानंतर त्यांच्या डाव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने घुबड पक्षाचं रूप धारण केलं. मग डाव्या हातातून त्यांच्या एक ज्योत प्रकट झाली, त्यांनी घुबड पक्षाचं रूप धारण केलं. स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री महारूप यांनी स्त्री उपप्रमुख चौथे पंचमहाभूतोत्सव यांना घुबड पक्षी वाहन दिलेलं आहे. म्हणजे त्यांना चव हे जे आहे त्यांना घुबड पक्षी वाहन दिलेलं आहे. त्यानंतर स्त्री उपप्रमुख चौथे पंचमहाभूतोत्सव हे आपल्या शरीरासहित ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये भ्रमण करण्यास वावरण्यास निघून गेले. मग आपल्या शरीरासहित त्यांनी ब्रह्मांडात वावरायला निघून गेले. आता थांबूया इथं आपण कर बंदी.